धामणा येथील विद्यार्थी विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे संपन्न झाला निरोप समारंभ। आपण बघत आहात BS4 न्यूज यूट्यूब चॅनलवर। प्रतिनिधी संजय खांडेकर, धामणा लिंगा यांची रिपोर्ट। उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा 10 फेब्रुवारी 2026 तर माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी 20 पासून सुरू होत असल्याने शाळेतील वर्ग 9 च्या विद्यार्थ्यांतर्फे वर्ग 10 व वर्ग 12 च्या विद्यार्थ्यांकरिता निरोप समारंभाचे आयोजन दिनांक जानेवारी 30 रोजी करण्यात आले। मुख्याध्यापक मोहन नागमोते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक पुंजाराम राऊत, चेतन दुबे, सहाय्यक शिक्षक निळकंठ बोबटे, उमेश कट्यारमल, दयाराम चौधरी, लेखनास किटुकले प्रामुख्याने उपस्थित होते। यावेळी वर्ग 6 ते 12 च्या विद्यार्थ्यांनी आपले या शाळेत अनुभव व्यक्त करत शाळेत शिकवित असलेल्या शिक्षकांच्या प्रति आभार व्यक्त केले। तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत भविष्यात आपल्या विद्यार्थ्यांनी आपले व आपल्या शाळेचे नाव लौकिक करावे असे आवाहन केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक शिक्षक दिलीप लारखे, प्रदीप भाजीखाये, सुरेंद्र वानखेडे, लेखनास किटुकले यांच्यासह संजय खांडेकर, देवराव वासेकर, आकाश देपट, अंकुश शेंडे, विनोद क्षीरसागर, अलकाताई। आजच्या आपल्या निरोप समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यार्थी विकास विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि प्राचार्य श्री नागमोते सर, माजी प्राचार्य श्री राऊत सर, त्याचप्रमाणे विद्यार्थी चेतनजी दुबे, त्याचप्रमाणे विद्यालयाचे सर्व शिक्षक, वर्ग 10चे, वर्ग 12चे, त्याचप्रमाणे 9चे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी। तर मित्रांनो, तुमचा आज निरोप समारंभ वर्ग 10चे आणि 12चे विद्यार्थी, अशा प्रकारचे अनेक निरोप तुम्हाला जीवनात मिळणार आहेत। निरोप दिला म्हणजे तुमचं आणि आमचं नातं संपलं का? निरोप दिला म्हणजे तुमचं आणि आमचं नातं संपलं का? नाही। निरोप दिल्यानंतर तर जो दुरावा येईल त्यामुळे आपली तळमळ वाढेल आणि आपल्या शाळेबद्दलची ओढ आणखी वाढेल। असं वाटेल की एखाद वेळा शाळेत जाऊन भेट द्याव, शिक्षकांना भेटाव, नाही का, आपली शाळा कशी आहे बघाव, चालू आहे की बंद आहे, बहारदार आहे की डेरेदार झाली आहे हे बघा, अशा प्रकारे वाटेल, नाही का। तुम्ही मोठे व्हाल, इथून पुढे जाल आणि मोठमोठ्या समस्यांना तुम्ही ज्यावेळेस, मोठमोठ्या आव्हानांना तुम्ही ज्यावेळेस पेलवताना उभे राहाल, त्यावेळेस तुम्हाला शिक्षकांचे विचार, शिक्षकांचं मार्गदर्शन, शिक्षकांची शिकवण आठवेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला कशी लढाई करायची, कशा प्रकारे सामोरे जायचं, त्या प्रश्नांना कसं सोडवायचं हे तुम्हाला जेव्हा आठवाल तेव्हा तुम्हाला शिक्षक आठवतील। तुम्हाला समजेल की चौधरी सर काय तुम्हाला माहिती देत होते, त्यावेळेस तुम्हाला समजेल। मेरे ये गीत याद रखना, अलविदा ना कहना, अलविदा ना कहना, चलते चलते मेरे ये गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना, रोते हंसते बस यूं ही तुम गुनगुनाते रहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना। प्यार करते करते हम तुम कहीं खो जाएंगे, इन्हीं बारों के आंचल में रख के सो जाएंगे। प्यार करते करते हम तुम कहीं खो जाएंगे, इन्हीं बहारों के आंचल में थक के सो जाएंगे। सपनों को फिर भी तुम यूं ही सजाते रहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा।
बीच राह में दिल भर बिछड़ जाए कहीं हम अगर, और सुनी सी लगे तुम्हें जीवन की अगर, बीच राह में दिल भर बिछड़ जाए कहीं हम अगर, और सुनी सी लगे तुम्हें जीवन की अगर, हम लौट आएंगे तुम यूं बुलाते रहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना। चलते चलते मेरे गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना। थँक्यू। मी या शाळेत 8वी पासून आली आहे. माझी 10वी क्लासची मोठी सर आहे. मोठा सर मला मॅथ शिकवतात. लकी सरांनी मला सायन्स शिकवलं. चौधरी सरांनी मला मराठी हिंदी शिकवलं. वडाळकर सरांनी मला इंग्लिश इतिहास भूगोल शिकवलं. मला सर्व सरांनी चांगले ज्ञान दिले, मार्गदर्शन केले आणि चांगले कार्य चांगले कार्य करायला शिकवले.